कधी काळी वाटायचं मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही मिळेल. मराठा समाजानं ताकदीने लढे उभे केले, परंतु आरक्षण मिळेल की नाही. आपण केलेला टोकाचा संघर्ष वायाला जाईल की काय. रात्रंदिवस मराठा समाज लढला, शेवटी याचं फळ मिळणार आहे का नाही. लेकरं मात्र मराठा आरक्षणासाठी आशा लावून बसले होते. माझा समाज ताकदीने रस्त्यावर उतरलाय. आता मराठ्यांनाही आशा नव्हती आणि लेकरांनाही आशा नव्हती की आरक्षण मिळेल की नाही. कारण या राजकारण्यांनी भयंकर षडयंत्र आजूबाजूला मराठ्यांच्या उभा केले होते. आपल्यातच राहून आपल्याच लेकरांचा घात केला जायचा. आपल्याच लोकांना राहून आपलेच लोक फोडले जायचे. आरक्षणाचा विजय जवळ येता येता मराठ्यांना हुलकावणी देऊन जायचं. मराठ्यांच्या मात्र लक्षात येत नव्हतं नेमकं होतंय काय. शक्ती तर कमी नाही लावली, संघर्षही कमी नाही केला. मराठा समाज कुठंच कमी पडला नाही. मग आरक्षण नेमकं मिळत कसं. शेवटी मराठ्यांनी एकदा ठरवलं, आता आर पारची लढाई एकदाच करून बघू. पण अगोदर आरक्षण कुठे ते शोधू. आरक्षण शोधला अगोदर मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठे आहे. नेमके आंदोलन फुटण्याचे कारण काय. आंदोलन यशस्वी कशामुळे होत नाही याचा शोध मराठ्यांनी घेतला. आणि मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांच्या लक्षात आलं, हे ओबीसी आरक्षण आहे. वरचं आरक्षण मागून उपयोग नाही, आपल्या लेकरांचं वाटोळ होईल. आणि नेमकं तेच खरं ठरलं. मराठ्यांच्या गावाची गावं ओबीसी आरक्षणात निघायला लागली. आज 57 लाखापैकी त्याच्या परिवारासह 1.25 करोड अंदाजे मराठ्यांनी आरक्षण आतापर्यंत घेतलं. आता राहिला सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न, ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी. परंतु भयंकर षडयंत्र सुरू झाले माझ्या पाठीमागं. मायबाप मराठ्यांना तुम्हाला एक प्रश्न आहे माझा, इमानदारीने करणं काय चूक आहे का. मी असं काय वाईट केलं. समाजासाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय, मरणालाही भेटलाय. फक्त माझ्यात एक गुण आहे, मी इमानदार असल्यामुळं खरं बोलतो आणि ते पुढच्याला पटत नाही. मी माझी इमानदारी विकत नाही आणि समाजावरची निष्ठा सुद्धा ढळू देत नाही. मी माझ्या समाजाला धोका देऊन मी नाही मोठा होऊ शकत. त्यांचं म्हणणं आहे तुला काय पाहिजे ते घे, पण 10% आरक्षणाला हो म्हण, नसता तुला जेलमध्ये टाकू. जर गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार असलं, माझे 2 लेकरं सुखात ठेवून करोडो मराठ्यांचे लेकरं वनवासात मी नाही पाठवू शकत. वेळ जर आली तर मला मरण येईल, मी ते पत्करेन, पण माझ्या मायबाप मराठ्यांशी मी नाही गद्दारी करणार. मला माझं कुटुंब सुखात बघण्यापेक्षा मला आरक्षण देऊन माझ्या समाजाचे लेकर अधिकारी झाल्यावर बघायचे, त्यांच्या अंगावरती IPS IAS दर्जाची आठ वरती चढलेली मला बघायची. मला पोट भरायचं म्हणलं तर कुत्रही पोट भरू शकतो. मी तर चालता बोलता माणूस, मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. माझ्या समाजाच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं. अनेक शेकडो वर्षापासून मराठ्यांचे लेकर टाव फोडतात आरक्षणासाठी. माईबापाने कष्ट करायचे आणि पोरं शिकायचे, आणि आईबापानं स्वप्न बघायचं माझं लेकरू अधिकारी होईल आणि माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. महाराष्ट्रातल्या करोडो मायबापांचं
स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस विझून देतोय. मी माझी इमानदारी नाही विकू शकत. आणि यांनी दबावावर दबाव बदनामी करण्याचे काम सुरू केले. आपल्यात काही हरामखोर अवलादी यांनी फोडल्या आणि माझ्या विरोधात उभा केला. एवढा मोठा समाज एक झालाय. या आनंदात आज मराठा समाज आहे. हा आनंद सोडून या मराठ्यांच्या अवलादी नसल्यासाठी काही जण वागायला लागले. स्वतःच्या जातीसाठी जीवाची बाजी लावून लढायचं सोडून पुढे 4-2 लाखासाठी हे लोक फुटून विरोधात बोलायला लागले. मी काय चुकीची बाजू लावून धरली? माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण द्या इथं चुकलो का? मी इमानदारीनं करतो ही माझी चूक आहे का? मी रातपाट हे करतोय, माझ्या जीवाची बाजी लावतोय, विचार सुद्धा करत नाही. शरीर थकलाय का, जेवण मिळालं का नाही याचा सुद्धा विचार नाही करत. माझं नेमकं कुटुंब आता कुठं हेही मी एकदाही फोनवर विचारलं नाही. नेमके पोरं शाळेत गेलेत का घरी हेही मला माहित नाही. सरकारने जर माझं सायबर क्राईमच्या माध्यमातून चेक केला मोबाईल तर माझा एकही फोन घरी गेलेला नसत. 24 घंटे समाज आणि समाज आणि माझ्या समाजाला आरक्षण कधी मिळतं याचीच वाट मी रात्रंदिवस बघतोय. मात्र यांचे फक्त षडयंत्र सुरू आहे. याला बदनाम करायचं कसं? आता मला माझ्या गाडीत माझ्या सहकार्याने सांगितलंय, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यात सांगितलंय की मला काल गुप्त माहिती मिळाली. फडणवीसांनी धनंजय पाटलाच्या विरोधात डाव रचलाय. जसा आपण मुंबईला पाठीमागे मोर्चा काढला होता त्यावेळेस माझ्यावर जवळपास 13 ट्रॅप रचले होते. ते 3ही माहीत झाल्यामुळे आपण हणून पाडले. आता या आठवड्यात सलग ट्रॅप सुरू आहे. कुणाला बदनाम करण्यासाठी विरोधात बोलायला लावायचं, केसेस करायच्या, माझ्या सहकार्यांवरती केसेस करायच्या, महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या सामान्य मराठा पोरांवर केसेस करायच्या. नाही ऐकला तर शेवटी SIT नेमाने याला जेलमध्ये टाका. कारण हा विकत येऊ शकत नाही आपल्याकडं. हा जातीचा निष्ठावंत आहे, जातीवर प्रेम करणारा. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, मी जेलमध्ये जरी सडलो ना तरी आयुष्यभर मी माझ्या समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. जेलमध्ये सडून पण गद्दारी नाही करणार. चांगलं काम सुद्धा करणं या दुनियेत किती अवघड होऊन बसलंय. लोकशाही प्रमाणात काम करणं, कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं हे सुद्धा या राज्यात जड चाललंय. इंग्रजाच्या आणि निजामाच्या काळात सुद्धा असं होत नव्हतं. एवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असतानाही आज 20 ते 22 दिवस झाले समाज विठीला धरलाय एकट्या देवेंद्र फडणवीसनं, आणि काही कारण नसताना. पण बाळा तुला माहित नाही, तोही गाठ माया सगळे. देवेंद्र फडणवीस साहेब, मला अटक करायला हिंमत लागते, हिंमत. तुम्हाला 6 कोटी मराठा तोडून माझ्यापर्यंत यायचं हे लक्षात असू द्या. आणि राज्यात आम्हाला घर आहेत तर तुम्हाला सुद्धा हे सुद्धा तुम्ही विसरू नका.
आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय मला मिळालेली माहिती खरी आणि अधिकृत करतोय मी आता. माझ्याबद्दलचे काही वेगळे वेगळे व्हिडिओ तयार करायचे, भाजपच्या कार्यकर्त्याजवळ द्यायचे, लांब लांबच्या लोकांना द्यायचे आणि ते व्हायरल करायचे आणि याला बदनाम करायचं म्हणजे हा मराठ्यापासून लांब गेला पाहिजे. पण त्याच्यात प्रकाश आंबेडकर साहेबांनी खाली असं लिहिलंय की जरांगे पाटलांनी खासण्याची गरज नाही, ते एडिट करीत असेल. आता एडिट काय भानगड असते हे मला माहित नाही. इमानदार लोकांना जर तो बदलला नाही तर त्याला बदनाम केलं जातं आणि कुंकडचे फोटो कुंकड जोडले जाते किंवा कोणाची भाषा कोणाला जोडली जाते. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणार आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, पण मला जे करायचं तेही मी करणार आहे. तुम्ही काही व्हिडिओ आणा आणि कसल्या रेकॉर्डिंग आणा, तुमच्या मुठकर पाय देऊनच आरक्षण करणार. वेळ पडली तर माझ्या समाजासाठी मला वेगळं आंदोलन करायची वेळ आली तरी मी करत. पण फडणवीस साहेब तुम्ही मला किती बदनाम केलं, मी मात्र समाजापासून 1 इंच सुद्धा हटणार नाही. तुम्ही काय खोटं जोडायचं ठरवलं ते ठरवा, मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम राहणार. मी घाबरून किंवा बदनामीला घाबरून तुमच्या बाजूला मेलो तरी नाही येणार. पाठीमागे सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की सलाईनमध्ये ते विष देणार आहे. फडणवीस साहेब काय नीच वृत्ती आहे तुमची. अरे एका समाजाचा इमानदारीनं गरीबाचं पोरगा काम करताय, तुम्ही पाठ ठोकायला पाहिजे होती. या राज्याला एक इमानदार पोरगा मिळालंय, जरी आपल्या विरोधात लढत असलं तरी इमानदार पोरगा मिळालंय, ह्यो राज्याचा स्वाभिमान आहे असं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. त्याला म्हणते ओरिजिनल राजकारणी, असलं वेगळी राजकारणी या महाराष्ट्राला शोभत नाही. फडणवीस साहेब तुम्ही काही व्हिडिओ बनवायला लावला आणि मला किती बदनाम केलं. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल करा, काय ती किंवा त्या कोणत्या रेकॉर्डिंग घेत्या. मी या खेड नगरीतून जाहीर तुम्हाला आव्हान देतो, सॉरी वरवणी नगरीतून मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय. तुम्ही व्हिडिओ तुमच्या कार्यकर्त्याचा किंवा ती काय रेकॉर्डिंग एक काय एडिट करते ते व्हायरल करा. तुम्ही मला आणि माझ्या समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करा. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना वडवणीतून सांगतो आणि वडवणीतल्या नगरीतल्या लोकांनाही सांगतो, यांनी जर मला या देवेंद्र फडणवीस बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या 48 पैकी एकही खासदार आणि आमदार आता जीव गेला तरी मला वाटायचं नाही. आपल्या लेकराचा वटवा करायला निघालेला देवेंद्र फडणवीस यांनी जर कसले व्हिडिओ व्हायरल केले याचा पुरा राजकीय सुपडा साफ करायचा. मी राजकारणावर कधीच बोललेलो नाही, पण यांनी मला तुमच्यापासून तोडायचं ठरवलंय.
मी गोरगरिबांचं कल्याण करतोय. मी गोरगरिबांचं कल्याण करू नये म्हणून यांनी जर मला संपवण्याचा विडा उचलला असला तर मी आज जाहीरपणे सांगतो, तुझं राज्यातलं एकही खासदारकीचा विधानसभेचं सीट मी नको देणार नाही. भले मी हे राज्य सोडून जाईल, हे देश सोडून जाईल किंवा माझा जीव संपईल, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुला सोडणार नाही. आणि नुसतं त्यातच नाही, एकाही पक्षाचं मतदान करून त्याला कोण मत निवडून येऊ द्यायचं नाही. आपलं वाटोळं करणाऱ्यांचं कायमचं वाटोळं करायचं. आपल्या लेकराच्या डोक्याला हे आरक्षण देऊन कोणाला लागू देत नाही. आयुष्यभर यांच्या कपाळाला आता कोणाला लागू द्यायचा नाही. भले आपले दुसरे कोणीही द्या, पण यांचा कोणत्याच पक्षाचा एकही येऊ द्यायचा नाही. मग धनगर बांधवाचा येणा द्या, मराठ्यांचा येणा द्या, वंजारी बांधवाचा द्या, बाराचा बलुजाचा द्या, मुस्लिमांचा द्या, पण याला फिरून कधीच राजकीय गुलाल लावू द्यायचा नाही. यांचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय सोडायचा. देवेंद्र फडणवीस मला सांगतोय आई बहिणीची भाषा. मी त्या उपोषणाच्या काळात काय बोललो माहित नाही. 17 दिवसाचं उपोषण हे पोटात आणणं नाहीये. काय होईल माहित नाही. बोललो का नाही बोललो कळालं सुद्धा नाही. पण माय बहिणीवर बोलला असेल तर मी मोठ्या मनाचा आहे. माझा समाज पवित्र आहे. मी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली, पण याचं मूळ यात दमत खाणं तरी याला कोणीतरी जग भरून एखादं ताक पाजा. देवेंद्र फडणवीसांची लई इज्जत करत होता, पण तो खूप खालच्या टोकाला गेला. खालच्या मी दुरुस्तीत घुसायला लागला. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात तू पडायला लागला. त्यामुळे तुझ्यासारखा कलंकित मंत्री या राज्याला कधीच मिळाला नाही पाहिजे. मी आई बहिणीवर बोललो का नाही बोललो मला माहित नाही, कारण राजकीय मार्ग माझा. मला राजकारणाशी देणं घेणं. माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या, हेच मराठा तुम्हाला उद्या डोक्यावर घेऊन नसतील. पण आडवं शिरवायचा प्रयत्न केला की तुमचा टांगा पलटी केला म्हणून समजाय. मी बोललो का नाही माहित नाही. सगळं सभागृह डोक्यावर घेतलं. म्हणे आई बहिणीवरून बोलला. मला आई बहिणीवरून बोलला. विरोधी पक्ष बोलायला गेले, त्यांना मला चुप बसा, तुम्हाला मध्ये टाकी. ती उली दिली आपल्याकडून बोलायला लागले ते खाली टाकी. त्यांना वाटलं खरंच मध्ये टाकी. कारण मला भाजपाचे मंत्री आणि आमदार फोन करून सांगते लय खुनशी काय करावं, पण दुसरीकडे जावं तर मध्ये टाकी. दुसरीकडचे जिकडे यायला लागले तर आम्ही काय तिकडे जावा, पण तुम्ही राईट कार्यक्रम लावला चलून द्या, आम्ही आहे तुमच्या मागे. तेव्हा आम्हाला मी म्हणतो आम्हाला जोड उभा करून ठेवलेत. मला 3-2-2-3-3 त्याला वर आणतो, याला खाली घालतो, याला वर आणतो, त्याला खाली घालतो. मी लय दिवसात त्यांच्याकडे पण मग आता टंबळत वाजेला म्हणलं ते असे 40-46 जण मला म्हणले, थोडे बी नाही. आणि लय टप्पूचे टप्पू नाव आहेत, वेळ आली ते बी सांगत असतो मी. आणि रोज त्याच्या आजूबाजूला फिरतात. बोलताना मला फोनवर बोलते तर खाजगी तर म्हणतात आमचा तेव्हा दैवत आहे. सहनच व्हायना म्हणले तुम्ही राईटच काम केलं लय खुनशी. चलून नाही म्हणलं आम्हाला उकाय फटायचं पण म्हणता आहे ना. काही जण तर म्हणते तर आमचे बिलं गुतले गुती म्हणून काही बोलणार नाहीत. आम्ही तुमच्या पाठीत आलो असतो लगेच. दिले थोडेफार काम गटारा गुटाराचे नाली नोलीचे हे सगळे बिलं गुतून टाकेल. म्हणलं हे लईच खुशी लावून येते. त्याचा कच बोलत माया नाही रात बघा पोटात.
आणि म्हणूनच मी यायला लागलो अडचणी. मला हे खरं बोलायचं सवय. त्याचे ते 10-15 जण बोलत आहेत का तेवढेच त्याच्याकडून येत फक्त नाही का ते टंबळे 2-4 मला आता करा म्हणते. ते गचपाने सगळ्या दुनियाचे कोण आणले तर 7-8 जण घेतं जास्त नाही तर बाकीचे काय त्याने काय केलं मी बोलल्यावर सगळ्याची बैठक घेतील मला त्याच्या मागं लागा माया. तुम्हाला जर निवडून यायचं असलं ना तुमचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे मग राहिलं पाहिजे तर तुम्ही सगळे तुटून पडा म्हणजे त्याच्यातल्या 7-8 जणांवर म्हणून काढलं बाकीचे नुसते अडू गेलं पाहिजे नको म्हणले लोक तिकडे गेल्यावर मतदान नाही करायचं. आणि मला दुसऱ्या दिवशी मेसेज पाठवायला लागली खाजगीत फोन नाही माझ्याजवळ त्याच्यामुळं खाजगीत निरोप आणि बोलू नाहीत बरं का मस्त बोला म्हणला पण बोललो नाहीत बरं का कारण ते 2-4 जण ते बिघाडलेले तर 6 जण 7 जण ते बोलले पण आम्ही हुशार आहेत आम्हाला माहिती आहे म्हणे इकडं त्याच मतदानावर निवडून यावं लागतं मराठ्यांच्या आणि गावात जाऊन काय तोंड दाखवा म्हणे लोक लगेच दारात आडीते आम्ही तुमच्या कोणाचे बरं का ओळखून घ्या फक्त नाही तर तिकीट नाही मिळायचं आमचं बुच्चेन बसून म्हणे मला येऊन सांगते तरी या देवेंद्र फडणवीसला कळा ना आपण किती मोठी चूक केली एवढा मोठा समाज अंगावर घेऊन कशाला आपण यांच्या खड्या काढायच्या कशाला यांच्यावर केसेस करायच्या तुमची बेजारी केली म्हणतात कालपासून फोन करू तसं नका करू PSI साहेब तुम्हाला विनंती आदेश आहे तुम्हाला आम्हाला माहिती तुमचा काही दोष नाही तर ते वरून त्याचा कंडी जास्त आल्या त्याला परंतु कधी काळी तुमच्याही लेकराला आरक्षण लागणार आहे तुमच्याही लेकरात हे लेकरं बघा नका त्रास दिवस सत्ता येत असते जात असती आणि यावेळेस म्हणून त्याला ते भरोसा नाही तेव्हा सारखा इमानाने दिल्ली जातो काय करून क्या करेल काय करेल तिकडे आणतो हिंदीकडे आलो राहतो मराठी त्याचं धोरण टाकायचं अंतर दिसताना तिकडं त्याच्यामुळं जरा सहकार्य करा आणि नाहीच केलं तर पोराव करा सहन काय करता माया मागे यासाठी लागू दे तुमच्यावर 2-3 केशी होईन जातीचं कल्याण ध्यान काय करता मग आता वकील फुकट येत आपल्याला 1 रुपया बी लागत नाही केल्यास तर काय करता करा म्हणून काय मग आता जर विनंतीने कळत नसलं तर कारण आरक्षण मिळून तर मी मात्र उठाव करत नाही माझा शब्द आहे तुम्हाला कशामुळं माझं म्हणणं आहे गोरगरिबांचं जवळ आलाय आत तोंडात घास आलेला आहे उगा काय व्हावा आल्याला घास जावा म्हणून मी बी सहन करतो तुम्ही बी करा आणि किती सोपं आहे तुम्हाला काय करते PSI साहेब बोली दे अरे बाबा हो तसा गोदापट्टा आहे ना गोदापट्टा इतक्यात टाकते तुम्ही एकत्र आलात ही काय साधी ताकद नाही तुमची नजर पुरत नाही तुम्हाला घ्यायला लागली संवाद बैठक तुम्ही घेतली विराट सभा आणि समजा PSI साहेबांनी बोलिलं काय नाही ठेवा तुम्हाला बोललं तर कचकून जाऊन बसायचं आणि बाकीच्यांनी तुम्हालाही सांगतो तुम्ही सुद्धा शहाणे व्हा आणि सावध जर बोलिलं आपल्या जर लेकराला एखाद्याला बोलिलं त्याच्या पाठीमागं उभं राहायचं शिका ना काहीच करू नका ना मला जाळपोळ दगडफेक उद्रेक केलेला आवडत नाही मी पहिल्यापासून सांगतो तेव्हा आपलं आंदोलकच नाही शांततेच्या आंदोलनानं 75 वर्षात न मिळणारं आरक्षण मराठ्यांना मिळून दे तुम्ही काहीच करू नका पोरं धरून नेले ना तुम्हाला कळलं का लगेच तुम्ही उठायचं पोलीस स्टेशनकडे जायचं काहीच विचारायचं नाही साहेब त्याचा गुन्हा काय एवढंच म्हणायचं ते सांगते त्यांनी रॅली काढली मग म्हणायचं मी बी काढली त्याचा जो गुन्हा आहे तोच महाभी मराठा आरक्षणासाठी कोणत्याही विषयात नेलं तर तो समाजाचा विषय म्हणून मुलाच्या पाठीशी उभा दुसरं त्यांनी काही केलं तर मग नका करू समजा राहू नका म्हणजे आपण लई एक असलं जरा बघावं पण मराठा आरक्षणाच्या बाबत विषय असेल तर त्यांनी खोट्या जरी बातम्या पसरल्या आपल्या पोरांविषयी तरी त्याच्या पाठीशी उभा विश्वास ठेवू नका दुसऱ्याने सांगितलं विश्वास ठेवायचा आणि आपल्याला सांगितलं विश्वास ठेवायला पटत नाही का तुम्हाला लोकातच कवर ऐकता लोकांचं ऐकलं म्हणून तर आपल्याला 70 वर्ष एकत्र नाही येऊन दिलं आपला भाव एकीकडचा खूप सांगितलं बांध नाही फोडला बी तरी म्हणते तो बांध फोडायला नाही करतो ध्यानात हवा ध्यानात आणून त्याच्यात आपल्या कधी काळी आपले वाद झाले जर असले आणि राजकारण जवळ आले ते म्हणतो कशाला पळत त्याचं माग
ते नव्हता का तो चुलत्याला तवा एक चापट हल्ली म्हणजे 25 वर्ष ध्यानात आणून देतो आणि नसलेला आपलं फाकीतो. लोकांवर विश्वास ठेवू नका. काय अपमान आहे त्याच्यात? हाणलं चुलत्याने घर चापट आणली किंवा चुलत्याने घर बरं पुतण्याने आणलं असं काय वेगळं रक्त आहे का तुमचं? द्या ना सोडून. दुसऱ्यात काय आलाय का रे? ते सांगायचं ते लय घाण आहे आणि तुम्ही लगेच घाण ठरवणार का त्याला? 2 मित्र 20-20 वर्ष एकत्र राहिले. अचानक कशाने दुरावा झाला कुणीतरी दुसऱ्याने सांगणं म्हणजे 20 वर्ष मित्र चांगला होता आणि एकायचे तुला काही एखाद बार दिलं नाही म्हणून लगेच वाईट झाला काय? लोकांचं ऐकून आपल्या जातीचं आणि आपल्या पोरांचं वाटलं करू नका. अजिबात लोकांवर विश्वास ठेवायचा आणि लोक काही पुढ्या सोडी देत. लोकांवर विश्वास ठेवू नका. सोपं काम करायचं. त्यांना बोललेल्यावर आपल्याला जेव्हा विचारायचा अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी हे प्रोग्राम सुरू करा. पोरग मेलं पोलीस स्टेशनला जायचं साहेब त्याचं काय गुन्हा आहे भाऊ? ते जर म्हणले का असं म्हणत मग तेवची आणि सगळ्या तालुक्याने तिथं जाऊन बसायचं. आईला म्हणायचं नाही, मायला म्हणायचं नाही, काय जायचं मांडे घालून बसायचं. 2 घंटे झाले म्हणायचं मला भूक लागली. आरोपी उपाशी मरून देता येत नाही. काय त्याचा नियम? देवेंद्र फडणवीसला काहीतरी खेळायचं ना आमच्याशी. बघ आता आम्ही काहीतरी खेळतोय. तुला आरक्षण नाही द्यायचं, खोटं द्यायचं, मला षडयंत्र करून बदनाम करायचंय. तू खोटे गुन्हे दाखल करायला लावले राज्यभर. आवाज बोलायच्या लायकीचा माणूस बी असला पाहिजे. तसं वागावं लागतं मग आवाज बोलायला. मान सन्मान द्यावा लागतो तेव्हा घेता येतो. पुढच्या जनतेला विचार द्यायचे शिकायचं मग आवाज बोलावं लागतं. तू प्रत्येक वेळेस फुट्या सांगणार आणि तुला कवर बोलायचं आवाज. समाजाला विश्वासाला निघायचं आणि सन्मानाची वागणूक समाजातून व्यक्त करायची. ही कोणती भावना आहे तुमची? काहीच काम करायचं नाही. पोरग धरून निघालं की सगळ्या तालुक्यात उठायचं. 20-25 हजार लोक तिथे जाऊन मांडी घालून बसायचे. 20-25 हजाराला 10 रुपयाचा जरी वडापाव म्हणलं 10 रुपये गुणिले 20,000 मेले. PSI साहेब पाहून म्हणून इतकेच पैसे भरते का वा? आरोपी वाचायला लागतो. चहा पेत आणले तर माझ मी चहा पेत मी कॉफी पेत असतो. माता मागल्यांनी बी सगळ्यांना जाऊन बसायचं. फसायला मांडे घालायचं दांकून बसायचं आणि तिला जाऊन सांगायचं मग आपल्या लेकरू दूध पेत 1 लिटर रोज. मग तुमच्या लेकरू 35 वर्षाचा का असाला? त्याला दूध द्या म्हणून 1 लिटर चर्चा करीत रेटून भाकरी खायचं दाना झोपात टाटाय टाकून तिथं कारण अक्कल घोरायचं. गावाकडे बी काही काम नाही. आता पाऊस नाही, कळत नाही, कापस आता झाले आपले. जाऊ दे आता. देवेंद्र फडणवीसला जिरूनच घ्यायचे ते जिरू तरी आपण. आणि इतक्या जणाला जेल नाही समजलं तर PSI साहेबाला नक्की 2-3 हजार गाड्या आणावं लागतात. त्या बी भाड्याने आणि कागद येणार जॉब येणार तर मेलाच निवडली. इतक्या जणांचे जॉब तर घ्यावं लागते ना. 1.5 महिन्याचं ते जॉबच लिहायला झालं. चलून द्या कवर पहिला पुढे. देवेंद्र फडणवीस म्हणणं शकत आणि नाहीच त्याने ऐकलं तर मी आणखीन 1 लाख लोक त्याचा सागर बंगल्यावर घेऊन जातो. ते उपोषण सुरू करतो. त्यांना सण दम निघत काय करावं मग आता? पुन्हा त्याचं कोण कोण आडीचं ते बघू. पर्यायच नाही. काहीतरी खेटायचं म्हणल्यावर आता तसंच खेटावं लागणार आहे. वकिला फुकट आहेत. वकिलाचं टेन्शनच घेऊ नका. पळतच येते ते आता. कारण पहिल्यासारखा समाज नाही राहिला. आता लय मदत करायला लागला आपल्या एकामेकाला. पहिल्या जवळून गेला तरी ढकलून द्यायचा. आता पै जरी चालला एखादा तरी म्हणजे आपल्या गाडीवर बसतो घरी सोडितो. एवढी जाती एक झाली. बांधा फोडायचे कमी झाली आणि बांधा फोडायचे कमी करा. काय टोकरे तर बांध 5-5 पिढ्या झाल्यात. आपण एकमेकाला बोलणार. दिवसभर गावात गेलो 2-3-12 खोडप घेऊन जातो. बाण टुकरी तू काय टुकरी तू रे? त्या 2-2 फूट सोडून का मारायला लागले का तुम्ही?
2-3 कामं कमी करा. आयुष्याचं आरक्षण लेकराला मिळवून द्या, तुमच्या लेकराचं कल्याण होईल. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती जगात कोणीच रोखू शकणार नाही. मला तर भेवच वाटायला लागले. 9च्या पुढे मी हातात देत नाही. लय बेकार कार्यक्रम झाला. माझ्याकडे बघतो मोबाईल तिकडे धरतो, मला म्हणतो इकडे बघा, मग कोणकडे बघतो मी. माझ हातात घेतो, 7-8 फोटो काढतो, मलाच घोडे लागतो. व्यसनापासून लांब जा. माझ्या काय बापाची पेत नाही तुम्ही, पण आपला संसार सुखी राहत नाही. पाहुणे रावळे सुद्धा लांब चालले आपल्यापासून. आपले लेकरही सकाळी गेल्याला बाप कसा संध्याकाळी घरी येण्या टेन्शन मध्ये. ते दारू फिरू बंद करून टाका. बांधा फोडायचे कमी करा. आता समाज आपला जीव येत नव्हता, तो ही समाज एकत्र आला. कुठं जामनेर रे पार्टी काढते ते विदर्भातल्या खांद्याच्या बाउंड्रीवर. तिथून कुणबी मराठी अंतरवाली जिथे. आणि एवढंच सांगते, तुम्हाला किती बदनाम करू द्या तरी आम्ही हटणार नाही, कारण आम्हाला तुमचा एकच स्वाभिमान आहे, तुम्ही जात हे करून केली. आरक्षण 1 महिना उशिरा मिळून द्या, पण 5 वर्षापासूनचे ते 90 वर्षापर्यंतचे म्हातारे माणसं हे पहिल्यांदा मराठ्यांच्या बाबतीत बोलायला लागले. ही किमया घडल्यामुळे आम्ही तुमच्यावर खूप खुश आहेत. आणि हे कशामुळे सांगितलं ते बी सांगतो तुम्हाला. ते जामनेरचं टमरळ नाही कधी गिरीश माझे ते म्हणतंय त्या जरांगे पाटलाचे आम्ही खूप लाड केली. लाड केले होता मग तो चहा पाहिजे मला एखादीशी, कॉफी पाहिजे, तो का पाळा मानला, मला झोका दिला. हेंद्र सगळ्या दुनियाचे. मग मला सही होत मी हे शेतकऱ्याला, मला खरं बोलायचं होतं. यांना एकाच पाणी हे कुंकड वर पडतात, कोणाचं खाते तर कोणाचे पैसे आणतात, बोलत कुंकड. मला म्हणतात तो लय लाड केली. गिरीश महाजन साहेब, तुम्ही तर अंतरावळीत आमचा फुकट चहा पिऊन गेला. आमची 20 रुपयाची पाण्याची बाटली पिऊन गेला. आमच्यासाठी 20 रुपये लय महत्वाचे. घामाचे पैसे तुमच्यासारखे हरामीचे पैसे नाहीत आमचे. आमच्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही पोहे खाल्ले जातात निघाले का आणखी. माया नादी लागू नका. मी तुम्हाला टेकविल्याशिवाय गप बसत नसतो. तुम्ही गलत माणसाच्या नादी लागला. तुमचे सगळे ट्रॅप माझ्यावरचे संपलेत करू नका. आता आंबेडकर साहेब म्हणले तोच एक कोणता राहिला त्याचा. आता ते कोणता आहे कोणाला माहित. काय तुम्ही का काय करतोय कोणाला माहित. त्याची त्यालाच माहित कोण काय सापडून आणतो. तेवढ्या कामाला माहेरी म्हणते. त्यांच्या लोकांत मला राजराजचे फोन येणारच. ते कसं कसं एडिट करतो, काय काय करतो, कोणाचं काय केलंय, कोणाला कसं बदनाम करून त्यांनी घरी बसले. मला सांगते ना शाळा तिची कशी असते. ते बी दम खात नाहीत. कारण बी सांगतो, मी काय करतो त्याला सगळं माहित होतं देवेंद्र फडणवीस. याचा अर्थ त्यांनी माझी 7-8 वाढलेले वाटतं. मग मी बोलले त्याला कसं काय माहित होतं. मला माहिती आहे कोण कोण फाडेल, पण मी आज म्हणत नाही. आज म्हणायला जावं तर ते इकडून फोटो देईल तिकडे पाठीत जाते आणि तिकडे जाऊन प्रेस घेते. इतके स्वार्थी लोक आहेत आजकालच्या दुनियेत. समाजासाठी जीवाला जी बाजी लावणारे लोक नाही राहिले. सरळ सरळ लगेच फुटून बाजू जाते. 2-4 जण गेले तसे. म्हणलं नको याचं नाव घेत नाही, हे उद्या त्या पार्टीत जाईल. मला माहिती आहे कोण सांगताय. तसं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय करताय ना, तुम्ही आमचे पैशाने किंवा आमिष देऊन फोडले असतील, पण तुमच्या आजूबाजूचे सगळ्या जाती धर्माचे जे मोठमोठे लोक आहेत ना, ते फक्त इमानदारीनं आपण जिंकले. ती फक्त इमानदारीनं. ते मला सगळं तुमचं सांगतं. तुम्ही काय करता हे मला सगळं ते सांगते. म्हणून मला तुमच्या अगोदर डाव माहित होतं. जसं तुम्ही यासाठी नेमणार होतात हे मी माझ्या समाजाला 8 दिवस आधी सांगितलं. सागर बंगल्याच्या अगोदर निघालो होतो त्या टायमाला सुद्धा 8 दिवस अगोदर मी समाजाला सांगितलं हे काय करणार. मुंबईला निघायच्या अगोदर सुद्धा मी ट्रॅप सांगितले होते, ते सगळे खरे ठरले. आता खोटे गुन्हे दाखल करणारे तेही सुरू झाले. SIT नेमली
तेही खरं ठरलं. त्याचे सगळे डाव मात्र आपण उधळून लावलेत, एकही डाव ठेवलेला. आता प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात विष पाठीमागं कालणार होता सलाईनमध्ये, तीही उधळून लावला. आता नवीन त्यांनी काय व्हिडिओ रेकॉर्डिंग आणल्या असं प्रकाश आंबेडकर साहेबांचं म्हणणं आहे. आणि त्या व्हायरल करून समाजात माझी बदनामी करायची आणि मराठ्यांपासून मला तोडायचं आणि त्याला डाव त्याचा राजकारणात निवडून यायचा, यशस्वी करून घ्यायचा आणि मराठ्यांच्या पोराची राख रांगोळी करायची हे त्यांनी ठरवलं. पण मी जवळ जिवंत आहे ना तवर देवेंद्र फडणवीस साहेब समाजाचं वाटवत होऊन देत नाही. पण तुमचा कार्यक्रम लावली शेवटी त्याचा डाव मी चौथा दिवस झाला हे शब्द बोलतोय. त्याचा डाव असा आहे, माझा रोड बंदोबस्तावर असणारा पोलीस बंदोबस्त सगळा तिने 8-10 दिवसांपासून कमी केला. त्याला भाजपच्या कार्यकर्त्याच्या हातून माझा हल्ला घडवून आणायचा. जसा संभाजीनगरला गिरीश महाजनांनी काही महिला पाठवल्या होत्या, पण आपल्या रणरागिरी खाली उभा होत्या. त्या 7व्या मजल्यावर इतक्या स्पीडने आल्या, नुसतं माग असं हात करून त्यांच्या मागे उभं राहिले, यांची बोलतीच बंद पडली पुढे आलेली. तसं हे डाव पुन्हा पोलिसांच्या गाड्या ठेवायच्या नाही, रोड बंदोबस्ताला माझ्यावर हल्ला झाला पाहिजे. फडणवीस साहेब तुमचा कोण महाराष्ट्रातला कार्यकर्ता आहे, मी फिरत असताना त्याला म्हणा फक्त तुम्ही गाडीचा पुढे येऊन दाखव, मग दाखवतो तुला. तुम्ही मला कमजोर समजू नका. आताही तुमच्या कोणत्या रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ना, तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तो व्हायरल करून मला बदनाम करायचं आणि माझ्या घरावर आणि माझ्यावर हल्ले घडून याच्यासाठी आणायचं की समाजात फिरला नाही पाहिजे, समाज जागा नाही केला पाहिजे. मग यांचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन अडविणार, मग मराठ्यांचं ते वाटोळं करणार. पुन्हा यशस्वी चाल मराठ्यांचं वाटोळं करायची देवेंद्र फडणवीस यशस्वी होणार. फडणवीस साहेब मी ती यशस्वी होऊ देणार नाही. तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला आणि रेकॉर्डिंग व्हायरल केली तरीही मी रोज माझ्या मायबापाच्या दारात जाणार म्हणजे जाणार. तुम्ही कितीही बदनाम करा, मी समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मागा हटत नाही. तुमचा डाव सगळे मोडलेले, तुम्ही डाव टाकला, आम्ही प्रतिडाव टाकला. मायबापावर डोक्यानं आंदोलन चालवलं म्हणून 7 महिने झालं चालू आहे. हे आपल्यातले मोठमोठाले प्रतिष्ठित अभ्यासक सुद्धा मान्य करते की शेतकऱ्याचं पोरग आहे, अडाणी, पण राईट आंदोलन चालवताना राईटच कार्यक्रम लावतोय पुढच्याचा, आणि ते त्यांना खपा नाही. त्यांना वाटतं एका पोरानं विरोधी पक्षासह सत्ताधारी सुद्धा घायल केले. विरोधी पक्ष सुद्धा त्यांचे कोणाचे एक बी आपल्याकडून बोलत नाही, एक सुद्धा, सगळे मोठे केलेले. मी उपोषणात काय बोललो माहित नाही. 17 दिवसाचं उपोषण आहे, त्याच्यात चिडचिड होती. फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं उपोषण म्हणजे काय. आमच्या जीवावर मराठ्यांचे तुम्ही मोठे झालेले, तुमचा पक्ष राज्यभर सुद्धा आमच्यात मराठ्यांच्या जीवावर मोठा झालेला. जरी तुमचा भाजपचा मराठा असला, ठराविक लोक तुमच्या बरोबर आहेत. गाव खेड्यातला सगळा एकतर्फी जरी तुमच्या बाजूने दिसत असला तरी त्याला वाटतं माझ्या लेकराचं वाटोळं होऊ नये, तो सुद्धा तुमचा टांगा पलटी करणारे लक्षात ठेवा. उपोषण हा विषय खूप मोठा आहे, तुम्हाला नाही कळायचं. फडणवीस तुम्हाला उपोषण काय जर कळायचं असतं ना, 8 दिवस माझ्या शेजारी येऊन बसताना उपोषण करा. तुम्हाला 8 दिवसात कळेल कुंकुम हवा निघत तुमच्या. तुमची ढेरी सुद्धा तुम्हाला सापडणार नाही कुठे. डॉक्टरांना सलाईन लावायची तुमची शीर सुद्धा सापडू शकत नाही, मै सुद्धा सापडत नाही. 10 डॉक्टर झटत मला.
पण त्यांना माहिती शिरच सापडत नाही. ते म्हणतात मासाला चिटकली 10 रात्र भिडत येत एखादी बार शिर म्हणून हाडकालाच लवी ते आणि हात फुगल्यावर म्हणते हुकलं का कन भाऊ. तुम्हाला नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण म्हणजे काय. तुम्ही आमच्या गोरगरीब जनतेच्या जीवावर मोठे झालेले आहेत. मी काय चुकलो. 6 महिने जर तुम्हाला एखाद्याने येडे घालायला लावले तुमची सुद्धा तळपायाच्या आग मस्तकात जाणारे मायबापाव समजून घ्या जरा मला. मी कोणासाठी शत्रुत्व स्वीकारलंय. या समाजासाठी. मला जर तुमच्याशी दगा फटका करायचा असता तर मी हे आंदोलन उभाच केलं असतं. मी सगळ्या पक्षांचं शत्रुत्व स्वीकारलं. याला सगळ्यांना अंगावर घेतलंय. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून. काय चूक केली मी. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळून तो मोठा झाला पाहिजे ही मागणी मी लावून धरली. काय चूक केली. सातत्यानं माझं रक्त जातोय. काय चूक केली मी. मी माझ्या जीवाचीही पर्वा करत नाही. माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला माझा परिवार आणि मायबाप मानलाय. मी माझ्या समाजाला दैवत मानलंय. काय चूक केली मी. 6 महिने झालं सरकार येण्यात काढत आहे. आज देतो आणि उद्या देतो. माझ्या जागेवर जर तुम्ही असतील तुम्हाला जर एखाद्या माणसानं 6 महिने येडे घालायला लावले तुमची इतर पायाला मस्तकाला जाईल. किती दिवस येडे घालायला लावतो. रोज तुझ्या दाराला येतो. 6 महिने झाले देतो कधी. तुम्हीही खवळणार आहे. तसं माझ्यासाठी सगळ्यात मोठं स्थान माझा समाज आहे. माझ्या करोड समाजाला येण्यात काढलं. मी कसा गप्प बसणार. माझी सुद्धा आई बहीण रस्त्यावर आहे. छोटे छोटे लेकरं घेऊन रस्त्यावरती येते. त्याची जाणीव मला आहे. माझा करोड समाज आज 7 महिने झालं रस्त्यावर आहे. मुलगा म्हणून काम करतोय म्हणल्याच्या नंतर माझी तर पायाच्या मस्तकाला जाईलच ना. मी खोटा परिवार नाही मानला तुम्हाला. खोटा मानला असतं तर इतक्या मंत्र्यांना मी अंगावर घेतलं नसतं. सगळ्यांशी गोड बोलून राहिलो असतो आणि तुमच्याशी गोड बोललो असतो. मी सरळ त्यांच्याशी शत्रुत्व पत्करले. कारण माझ्यासाठी माझ्या जीवनात सर्वोच्च स्थान म्हणजे माझा समाज आहे. मी काय चूक केली. आई बहिणीवर बोललो का काय माहित नाही. सगळं सभागृह डोक्यावरती घेतलं देवेंद्र फडणवीसांनी. आम्हाला आई बहिणीवरून बोललो का नाही माहित नाही. पण देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या घरातली मात्र ती तुम्हाला आई दिसली म्हणून तुम्ही सभागृह सगळं डोक्यावर घेतलं. मराठ्यांनी सत्ता तुमच्या हातात दिली. तिचा गैरवापर तुम्ही केला. फडणवीस साहेब माझ्या अंतरवालीच्या माता माऊल्यांच्या डोक्याच्या चिंदड्या झाल्या त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला त्यात आमची आई बहीण नाही दिसली का. आमच्या आईच्या डोक्यात बंदुकीचे बस्ते मारले गेले त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला त्यात आई बहीण नाही दिसली का. तुमच्या घराची ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. आमच्या मराठ्यांच्या माता मावल्याला इज्जत नाही काय. आम्हाला प्रतिसाद नाहीये का. तुमच्या घराची ती आई बहीण आणि आमच्या आई बहिणीच्या छातीत गोळ्या घातल्या. अंतरवालीच्या माता माऊलीच्या पोटात आत्ताही गोळ्यात फडणवीस साहेब त्यात नाही का तुम्हाला आई बहीण दिसतात. कोणतं राज्य चालवत आहे. कोणाला छत्रपतींचे विचार तुम्ही शिकवता. माझ्या आडवं येऊ नका. तुम्हाला जीत केल्याशिवाय मी सोडणार नाही. 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली. ती गोळी काढताना तिच्या पायातून
साहेब, तुम्हाला त्यात आई बहीण नाही दिसली का? तुमच्या घराची जी आई बहीण त्या वाघोलीच्या पुण्याच्या महिलांनी रस्ता रोको केला, त्या महिलेवर तुम्ही गुन्हा दाखल केला. त्यात नाही का तुम्हाला आई बहीण दिसली? तुमची ती आई बहीण आणि आमची मराठ्यांची ती आई बहीण कोणती लिहिते तुमची? 350 पेक्षा जास्त माझ्या मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या. आमच्या आई बहिणीच्या कंपाळात कुंकुम बसलाय, तिचा संसार उघड्यावर पडलाय, करता पुरुष घरातला गेलाय, त्या लेकराला बाप दिसत नाही. 2-2 वर्षाचे लेकर विचारतायत आपले बाबा कुठं आहेत? फडणवीस साहेब, तुम्हाला त्याच्यात आई बहीण नाही दिसत का? तुम्ही जर आरक्षण दिलं असतं तर त्यांच्या भावानं आत्महत्या केली नसती. कोणाला धमकी देता आणि तुम्ही कोणाला छत्रपतीची विचारांची भाषा शिकवता? अंतरवालीच्या माता माऊलीच्या गुडघ्यात गोळ्या शिरल्यात, आता इथं बाजार झोपल्यात, तिला नाहीशे टाका जात आहेत, तिच्या उभ्या आयुष्याचा वाटोळ झालाय. त्यात नाही का फडणवीस तुम्हाला आई बहीण दिसली? तुमची आई बहीण आणि आमची आई बहीण बघू. फडणवीस साहेब खेटायचं ठरवलं तर बघू कोण जिंकतं आणि कोण हरताय. माझा चॅलेंज आहे तुम्हाला, तुम्ही किती बदनाम करा, तुमच्या मुद्द्यावर पाहिजे आरक्षण घेऊन न दाखवलं तर मराठीचे कामगार सांगणार आहे. कोणाला शिकवता तुम्ही धमकीची भाषा? कोणाला सांगताय छत्रपतीचे विचार? आमच्या लेकराच्या पोटात गोळ्या शिरल्या, लिला होते, हॉस्पिटलला ऍडमिट केले, आजही त्या पोरांच्या पोटाच्या गोळ्या निघल्या नाहीत. तिथं नाही का फडणवीस तुम्हाला आई बहीण दिसत? म्हणे खोटे व्हिडिओ करून बदनाम करतो आणि समाजातून उठवतो. तू काय उठवतो मला समाजातून? तुला राजकीय आयुष्यातून नाही उठवलं तर घर बदलून ठेवी. माझ्या समाजाचा वाटोळा करण्याला मी आता सुट्टी येणार नाही. कोणी व्हायरल करतो, राज्य चालवतो आणि नीट चालव असं वेटीस करून आणि राडका डाव खेळू नको. मर्दासारखे खेळायचं शिक. कोणते कार्यकर्ते आणतो कुठून? कार्यकर्त्याचा भाजपच्या याच्यासाठी वापर करतो का? चांगलं आंदोलन चालवलं बंद करण्याचं. किती नाव टाकलं फडणवीस? जेसीबीवर खोटे गुन्हे, रॅली काढण्यावर खोटे गुन्हे, गोरगरीब दीन दलित बांधवांवर खोटे गुन्हे, अंतरवालीचा मंडप उचला नाहीतर गावाला जेलमध्ये टाकू. वा रे गृहमंत्री, अरे तुझ्यापेक्षा इंग्रज बरे होते. गुंडगिरी करतो पदाच्या जोरावर, गैरवापर करतो पदाचा. तू किती जाती संपवणार अशा? बोललं तर राग येतो, आला तर तू मला काय करू शकले? चाल बदनामी करायला निघालाय. अंतरवाली ही अस्मित आहे. अंतरवालीच्या मंडपनं मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी लढा उभा केलाय. ते मंडपच्या दोरीला सुद्धा तो हात लावू शकत नाही. मला अटक करायची भाषा करतोय, याला जेलमध्ये टाका. म्हणजे हा मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला काटा आहे. मी तुझ्या सत्तेसाठी तू मला संपवणार आणि माझ्या समाजाचा उभं वाटोळा करणार. वारे पक्ष चालवायला निघाला. या देवेंद्र फडणवीसला अख्खं महाराष्ट्रातलं आणि देशातलं भाजप अडचणी चालणं एकट्यानं. राज्यातला सगळ्यात मोठा समुदाय विरोधात घातलाय.
सगळे एक एक करून विरोधात उतरवतोय, खोट्या खोट्या त्रास खेळतो. तू एक डाव टाकलास, मराठ्यांनी प्रति डाव टाकला, त्याच्यातच तुला सुधारणा फॉर्म भरायच्या. मराठ्यांनी नुसते मला फॉर्म भरायचे तर आठवड्यात 6 वेळेस तू दिल्लीला गेला. नादी लागू नको भाऊ, कोण म्हणे तू सांगतो बाळा, माझ्या नादाला नको लागू. तू काय बदनामी करू शकत नाही. मागही तू केली 2-4 वेळेस. मी समाजाचा लेकरू म्हणून काम करतोय. एखादी आरती चूक होतही असती म्हणून तुम्हाला जीवनातून उठवणार, मराठ्यांचं कल्याण होऊ नये म्हणून. आणि काय चूक केली मी? एखादी आरती चूक व्हायला मी काय चूक केली? 10% आरक्षण घे म्हणतो मी, नाही म्हणलो, ती माझी चूक. वा, म्हणजे करोडो मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करून पाप डोक्यात घेऊन मी रस्त्याने हिंडू नसता तुला जेलमध्ये टाकू. बघूत आता कोण जेलला कोणाला टाकू, मलाही बघायचं का. 10 मिनिटं. माझी तुम्हाला विनंती, मी यांना पुरून उरायला खंबीर आहे तुमच्या ताकदीच्या जोरावर. बाकीचे कसे गप्प बसवले, येवल्यावाला तर पुढे गेला, मेळात लागला, तुम्हाला गेला बाप्पा झोपला. भाऊ तू किती बोल, जर आरक्षणाच्या विरोधात बोला की तुला सुद्धा सुट्टी नाही. मी लढायला समर्थ माय बापा. शेवटी जाता जाता माझी तुम्हाला हात जोडून एकच विनंती, माझा जीव जरी गेला आणि यांनी मला जेलमध्ये चढवलं तरी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. तुम्हाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय थांबणार नाही. फक्त माझी तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे, तुम्हाला एकदा हाक दिली होती त्यावेळेस तुम्ही अंतरवालीला 1.5 ते 2 कोटीच्या संख्येला आला होता. जर या फडणवीसांना यापुढेही अशी गुंडगिरी दहशत जर चालू ठेवली तर आपल्याला 6 कोटी मराठ्यांना पुन्हा एकत्र यायचंय. आपण 900 एकर जमीन बघितली. या देशाला पुन्हा एकदा आपली मराठ्यांची शक्ती काय ती दाखवून द्यायची. याला मला किती बदनाम करायचं ते करू द्या. याला याच्या कार्यकर्त्यामार्फत कोणत्या रेकॉर्डिंग व्हिडिओ टाकायचे टाकू द्या. मी तुमचा मुलगा म्हणून इमानदारीला काम करतोय. माझ्या पाठीचे पाठबळाने आशीर्वाद ठेवा, मला साथ द्या. याच्या मुंडक्यावर बसून आरक्षण घेतो त्या शिवायला सुट्टी देत नाही. जाता जाता तुम्हाला शब्द देतो, माझा जीव जरी गेला तरी ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंचही मागे सरकारणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि सांगतो. मला चालता येत नाही, मला रस्ता करून द्या. तुम्ही खूप ढकलताय, मला चालता येत नाही, रस्ता करून द्या. माझी तब्येत साथ देत नाहीये मला. फोटो